नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। येत्या 30 सप्टेंबरला भव्य दिव्य ओपनचं मैदान मौजे मानेवाडी कातरखटाव फाटी तालुका खटाव येथे संपन्न होत आहे। या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत। मित्रांनो, 26 पासून 29च्या दरम्यान सुद्धा खूप चांगले मैदान आहेत, परंतु ती मैदानं आदत आणि दुशाचे आहेत, त्याच्यामुळे बहुतेक टॉपचे नंदी आपल्याला 30 तारखेला दिसतील। ती सुद्धा चांगली मैदान आहेत, काही टॉप नंदी त्या मैदानात सुद्धा दिसतील, परंतु या 30 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला टॉप पैरे टॉप नंदी 100% बघायला भेटणार आहेत। चला तर या बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे। या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 71 आणि पुढील देखील पारितोषिक खूप चांगला आहे। तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती। या मैदानातील पहिला टॉपचा पैरा तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो सासवडकरांचा बादल। 2 वेळा ही गाडी पडली आहे, 2 वेळा या गाडीने 1 नंबर केला आहे। मागच्या 2 मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची मित्रांनो हार झाली। कालसुद्धा मित्रांनो पब्लिकने गाडी लागली असती, जर मधून गाडी लागली असती, मानगरकरांचा वादळ होता पैरा निमसोड मैदानामध्ये, तर एक वेगळा निकाल बघायला भेटला असता, परंतु हार जीत हा खेळाचा भाग आहे। पुढच्या या मानेवाडी मैदानात नक्कीच वेगाचा शेवट सर्जा कमबॅक करेल आणि त्याचा पैरा टॉपचंच नियोजन असेल। सासवडकरांचा बादल आणि वेगाचा शेवट सर्जा हा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला या मैदानात नक्की दिसतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्या निमसोड मैदानामध्ये बाकासूर चिक्याने 1 नंबर केला, परंतु त्याच मैदानामध्ये एक काटाकीर लढत झाली होती, ज्या जोडीने 2 नंबर केला। ती जोडी भवानी आणि शंभू दोन्हीसुद्धा पब्लिकचे भिताड आहेत आणि हा पायरा मालक तोडत नाहीत। आणि कालच्या मैदानामध्ये सुद्धा या नंदीने बाकासूर चिक्याला खूप चांगली टक्कर दिली होती आणि चांगली लढत झाली होती आणि मालक मुलाखतीमध्ये सुद्धा बोलले होते की हा पायरा आम्ही फोडत नाही, कारण गाडी जबरदस्त पळते। त्याच्यामुळे या मानेवाडी मैदानामध्ये कदाचित हाच पायरा आपल्याला पुन्हा दिसू शकतो। भवानी आणि शंभू नवचर्चेत मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी आहेत आणि येणारा काल नक्कीच गाजवतील। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा भुंगाडावन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन। मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी चालू सीझनमध्ये ज्या मैदानात जाते त्या मैदानात गुलाल घेतात। अर्जुनसुद्धा फुल फॉर्मला आहे आणि भुंगासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे। मागच्याच मैदानात भुंगा आणि मेहरबानने गुलाल घेतला होता आणि या मानेवाडी मैदानामध्ये कदाचित हे 2 नंदी एकत्र येऊन हे मानेवाडीचं मैदान गाजू शकतात, कारण तुफान असा स्पीड आहे। पब्लिकने सुद्धा त्या स्पीडने गाडी पळेल आणि मधून सुद्धा त्या स्पीडने पळेल, कारण दोन्ही नंदी पब्लिकचे भिताड आहेत। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मानेवाडी मैदानात नक्कीच दिसू शकतो। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये 2025मध्ये नावावर उपास आलेल्या नंदी कार्तिक आणि गोविंदा। कार्तिक मित्रांनो बकासूरसोबत 1 नंबर केला आहे, द्वारलीच्या हरण्यासोबत 1 नंबर केला आहे, टॉपचा नंदी आहे। एवढ्या मोठ्या टॉप नंदींसोबत मित्रांनो त्याच जोमाने पळतोय आणि गोविंदासुद्धा मित्रांनो टॉपमध्ये आहे, तो सुद्धा मित्रांनो टॉपलाच पळतोय। त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। आजसुद्धा आदित मैदानामध्ये हा जोड गटपात झाला आहे आणि येणाऱ्या 30 तारखेच्या मैदानात देखील हाच जोड आपला पळताना दिसू शकतो। हा सुद्धा या मानेवाडी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी बिंजोडचा बादशाह मथुर आणि घोटकरांचा सर्जा। आपला माहितीच आहे मथुर मागचे काही दिवस आजारी होता, मुंबईमध्येच होता, परंतु आजच सकाळी मथुर घाटावरती दाखल झाला आहे आणि येणाऱ्या मानेवाडी मैदानामध्ये मथुर पळण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि मथुर या मैदानात मला वाटतं पळेलच, कारण मित्रांनो 2-3 दिवस आता फेरे वगैरे होतील मथुरचे, परंतु मथुर पूर्णपणे फिट आहे। या मैदानात येण्याची खूप शक्यता आहे आणि लाडकी आणि आवडती जोडी पळणार आहे। त्याच्यामुळे घोटकरांचे सर्जा आणि मथुर हा एक एवन जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो, किंवा मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा मित्रांनो जोड दिसू शकतो। या 2 नंदींपैकी एका नंदीसोबत मथुरचा पायरा नक्कीच होऊ शकतो, कारण खूप अपडेट आले आहेत की लाडकी आणि आवडती जोडी पळणार। त्याच्यामुळे मित्रांनो हा जोड पळण्याची देखील खूप शक्यता आहे। तुफान असा स्पीड लागतो, दोन्हीसुद्धा मुंबई बिंजोडचे बादशाह आहेत मथुर आणि घोटचा सर्जा। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या अंगापूर मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलेला बाकासूरसोबत पळलेला बिरजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कालच्याच मैदानामध्ये मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला बाबूशेठ माने घरनिकी यांचा, घरनिकीचा राजा। मित्रांनो काल फायनलला शनी शिंगापूरकरांचा चित्र्या
आणि राजा पळाला नाही. त्याचं कारण असं होतं की जेव्हा गाडी खाली जात होती तेव्हा अचानक राजाने पाय वरती घेतला, त्याच्यामुळे गाडी पळवली नाही. चांगला निर्णय घेतला मालकाने. परंतु राजा जर बरा झाला तर नक्की या मानेवाडीच्या मैदानात 100% येईल आणि एका टॉप पायऱ्यात येईल. बिरजा आणि घरणिकीचा राजा हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो. तुफान असा स्पीड आहे बिरजाला. शनी शिंगापूरच्या चित्रासोबत देखील 1 नंबर केला आणि बकासूरसोबत देखील आत्ता अंगापूर मैदानामध्ये 1 नंबर केला आहे. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजा. विठ्ठल नाना भूतकर आणि अजय शेट्टी यांचा तेजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळे आबांचा पाकऱ्या. मागच्याच मैदानामध्ये पाकऱ्या आणि चिमण्याने 1 नंबर केला आहे. तुफान असा स्पीड लागला होता. आणि मित्रांनो नानांच्या तेजाची मला वाटतं मागच्या मैदानामध्ये पब्लिकने गाडी लागली होती, हार झाली. परंतु सुरुवातीला तुफान स्पीड लागला होता. 500 फुटानंतर मित्रांनो गाडी थोडी स्लो झाली, परंतु तुफान असा वेग लागला होता त्या गाडीला. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे तेजाची हार झाली. हार जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु तेजासुद्धा लवकरच कमबॅक करेल. आबांचा पाकरे आणि तेजा हा सुद्धा आपला जोड या कातरखटाव फाटीवरती नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्याच निमसोड मैदानातील 1 नंबरचा मानकरी कारुंडेच्या आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या. चालू सीझनमध्ये ज्या नंदीत चर्चा आहे असा अजय शेट्टी यांचा चिक्या आपला दिसू शकतो. छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. मित्रांनो लखनला मला वाटते थोडी दुखापत झाली होती. मुलाखतीमध्ये भरपूर दिवस आधी जे दादा सोबत असतात लखनच्या त्यांनी सांगितलं होतं की लखन जवळजवळ 1 महिना मैदानात दिसणार नाही, परंतु आता जवळजवळ मित्रांनो महिना होत आला आहे. त्याच्यामुळे मानेवाडीच्या मैदानामध्ये 3 फेऱ्याचा बादशाह लखन आपला नक्की दिसू शकतो. आणि लखन आला तर टॉप पायऱ्यातच येईल. कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि लखन हा एक A1 आणि टॉप जोड आपल्या या मैदान दिसू शकतो. याच्या आधीसुद्धा 1-2 वेळा जोडी पळाली आहे आणि 1 नंबर केला. या जोडीने तुफान असं स्पीड आहे लखन आणि चिक्याला. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भाडले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो संतोष शेठ तोडकर यांचा चालू सीझनचा बादशाह साई. मित्रांनो आत्ता झालेल्या चौदरवाडी मैदानामध्ये या जोडीने 1 नंबर केला आहे. जेव्हा हा जोड एकत्र आला आहे तेव्हा या जोडने गुलाल हा घेतलाच आहे. तुफान असा स्पीड लागतो. त्याच्या आधी दोन्ही नंदींची हार झाली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौदरवाडी मैदानामध्ये चिमण्याने आणि साईने 1 नंबर केला. आदल्या दिवशी मित्रांनो वेगवेगळे पायऱ्यात होते, तेव्हासुद्धा टॉप पायरे होते, परंतु त्यावेळी सेमीला मला वाटते दोन्ही नंदींची हार झाली होती. त्याच्यानंतर दोन्ही नंदींनी चौदरवाडी मैदानात टॉपचा कमबॅक केला होता. त्याच्यामुळे प्रेक्षकांची सुद्धा आवडती जोडी आहे आणि हीच जोडी मानेवाडी मैदानात आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालचंच मैदान गाजवलं अखंड महाराष्ट्राचा लाडका 12 मिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो विनायक शेठ लेंगरे दिलदार मनाचा राजा माणूस यांची नवीन खरेदी डायमंड. मित्रांनो डायमंड आणि बकासूर हा जोड आपल्या या मानेवाडी मैदानात दिसण्याची शक्यता आहे. डायमंडसुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे आणि टॉपची खरेदी केली आहे विनायक शेट्टी यांनी. आणि हाच जोड मित्रांनो मला वाटते आपल्याला या मानेवाडी मैदानात दिसू शकतो. तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो सुंदर बॉस सध्या आरामावरती आहे, त्याच्यामुळे मानेवाडी मैदानामध्ये सुंदर बॉस येईल की नाही अपडेट नाही. जर अपडेट आलीच तर व्हिडिओमार्फत नक्कीच सांगेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो. 100% पैरे समजले तर 29 तारखेला नक्कीच व्हिडिओ येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.